ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला। हर औरत पैसे की भूखी नहीं होती है और करुणा मुंडे तो बिल्कुल भी नहीं है। 50 कोटीला लात मारणारी एकमेक महिला करुणा मुंडे आहे। माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहे। 1 वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे। ताकि एक थोडासा खेद आहे की जैसे की माझी अशी अपेक्षा होती देवेंद्र भाऊ किंवा अजित दादा याच्यावरती काल सांगितलं पाहिजे होता आणि जे 2 दिवस अगोदर राजीनामा घेतला गेलेला आहे माझा कल अपेक्षित होता। जसं की मी फेसबुक वरती पोस्ट टाकलेली आहे, पण काल पण झाला नाही। पण आज 1 बजेपर्यंत एक बजे किंवा 2 बजेपर्यंत 100% महाराष्ट्राला न्याय भेटेल। नक्कीच तुमच्याकडे एक पत्र सुद्धा आहे राजू, तुम्ही दाखवणार आहात। आणि आता माझं हे झालेलं आहे, मी मीडियावरती टाकते, फेसबुकवरती टाकते, तुम्ही सगळे घ्या तिकडून। आणि हे लोकांची जी क्रूर वृत्ती आहे, मंत्रीपदाचा कसा गैरवापर करून गेले 3 वर्ष मला त्रास देत आहे, हे सगळी गोष्ट आणि परलीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक ॲडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची। तो हे सगळं बघताना, हे लोकांची क्रूरता बघताना 27/11/2024 रोजी राहुल नार्वेकरजींना, राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका, क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे, खूप क्रूर वृत्तीचे लोक आहे, घाणेरड्या लोकांना सपोर्ट करताय। पण कोणी माझी ऐकली नाही। पण आज 9 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला, त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या समोर हे लोकांचे जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला। काल जे फोटो समोर आले संतोष देशमुख यांच्या, ते तुम्ही पाहिलेत का आणि काय तुमची भावना आहे की इतक्या क्रूरतेने आणि आहे तो मुलाबाळांना आणण्यासाठी मी साईन केली होती ते कन्सर्न टर्मवरती। माझी किस्मत खूप चांगली आहे, ते कन्सर्न टर्म कोर्टामध्ये आहे। 3 कोटीची डीडी तिकडे जमा आहे, तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढू शकता, मीडियावरती देऊ शकतात। हर औरत पैसे की भूखी नहीं होती है और करुणा मुंडे तो बिल्कुल भी नहीं है। 50 कोटीला लात मारणारी एकमेक महिला करुणा मुंडे आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉर्मेशनचा केस करताय बघा, आणि त्या केसमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे 98 पासून आम्ही सोबत आहे, 98 पासून। आणि राजश्री त्यांच्या जीवनामध्ये कधी आली आहे 2001 मध्ये। तो तुम्ही स्वतः बघू शकता धनंजय मुंडे किती झूट, किती खोटाळा व्यक्ती आहे, पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि पूर्ण पेपर पुरावे माझ्याकडे आहे। आज जर राजीनामा होतोय मुंडेंचा, समाधानी आहात? मी समाधानी नाही आहे, तरी पण मी समाधानी नाही आहे। मला ते राजीनामा बघा, ते राजीनाम्याचं माझं काय लेणं घेणं नाही होता, पण हे क्रूर वृत्ती जो आहे, जे क्रूर वृत्तीला हे लोक पाठबळ देते त्याच्या सोबत माझी दुश्मनी आहे। आणि जे माझी मागणी आहे ते राजीनामा तो होणारच आहे 100%, त्याच्यामध्ये काय गैरबदल नाही आहे, 100% राजीनामा होणार आहे। पण माझी जे मागणी आहे, मेन मागणी, हे लोकांनी जे मागणी केली फाशीची सजा झाली पाहिजे, ते आमची मेन मागणी आहे। नाही 100% आज तुम्हाला मिळेल। मी काल पण 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती, बहुतेक आज 100%। आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणार आहे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या। अरे काहीतरी लाज, काहीतरी हया आहे की नाही। अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती, विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे, तरी पण जनतांनी 10-10 वर्ष, 15-15 वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे। असा एक भावनिक महाराष्ट्र आहे, लोकांची भावना की कदर असते इकडे। आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे। कशासाठी? माझ्याकडे काही नाही आहे लोकांच्या देण्यासाठी, तरी पण माझ्या पाठीमागे क्योंकि भावनिक आहे, त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार आहे 100%। 109 लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल माझ्याकडे काय माहिती नाही आहे, पण हां
बीडमध्ये मी 3 वर्ष गेले आहे, तर त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे. जसे माझ्याकडे रेकॉर्डिंग्ज आहे. 1 वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं खोट्या केसमध्ये टाकलं आहे वाल्मिक कराडनी, धनंजय मुंडेनी. आणि फक्त त्यांची चूक काय होती